श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 27 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कोणते संकेत घेऊन आला आहे? नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक व्यवहार, करिअर आणि प्रेम जीवनात कोणते बदल दिसतील? कोणत्या राशींना संयम राखावा लागेल आणि कोणाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारेल? ग्रहांची आजची स्थिती तुमच्यासाठी काय सांगते? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आज जोडीदाराची साथ आणि समजूतदारपणा लाभेल. पालकांचे आशीर्वाद तुमच्या आत्मविश्वासात भर घालतील. व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. तसेच आर्थिक लाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. बराच काळ संपर्कात नसलेले मित्र भेटू शकतात. स्वतःच्या मतावर ठाम राहाल, मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घरगुती खर्चात वाढ संभवते. इच्छेप्रमाणे वागण्याची संधी मिळेल, पण जबाबदारी विसरू नका. दिवस समाधानकारक जाईल. वृषभ, आज वरिष्ठांचा विरोध जाणवू शकतो, त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळा. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. आर्थिक गुंतवणूक करताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कामाच्या ठिकाणी स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे. इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. पित्ताशी संबंधित त्रास जाणवू शकतो. जवळच्या व्यक्तींशी वाद टाळावेत. वेळेचे नियोजन केल्यास दिवस अखेरीस समाधान मिळेल. मिथुन, आज स्वकष्टावर विश्वास ठेवल्यास उत्तम यश मिळेल. लाभाच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा लाभेल. अडचणींवर मार्ग निघेल आणि मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल व सकारात्मक बदल अनुभवता येतील. कर्क, आज अनावश्यक काळजी टाळा. घरातील व्यवस्था आणि स्वच्छतेकडे लक्ष द्याल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. प्रवास करताना सामानाची काळजी घ्या. ज्येष्ठ भावंडांचा सल्ला उपयुक्त ठरेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भूतकाळातील गोष्टी मनात येऊ शकतात. पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. व्यवहारात सावधगिरी ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. सिंह, झोपेचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे दिनक्रम सांभाळा. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे योग आहेत, मात्र वायफळ खर्च टाळा. तुमच्या कलेचे आणि कौशल्याचे कौतुक होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. घरातील ज्येष्ठ मंडळींकडे लक्ष द्या. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील. कन्या, आज उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक शिस्त पाळा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक बाबींमध्ये यश मिळेल. विरोधक नरम पडतील. घरात आनंदी वातावरण राहील. मानसिक चिंता जाणवू शकते, पण संवादातून मार्ग निघेल. प्रलोभनांपासून दूर राहिल्यास दिवस सकारात्मक ठरेल. तूळ, आज आरोग्यात सुधारणा जाणवेल. स्वभावातील नम्रता टिकवून ठेवा. सकारात्मक ऊर्जेने कामे कराल. आवडत्या गोष्टींसाठी वेळ मिळेल. वातविकाराचा त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार व व्यापारी वर्गासाठी दिवस शुभ आहे. वृश्चिक, आज दिवस थोडा आव्हानात्मक असेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. कामासाठी धावपळ करावी लागेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल. तडजोड करणे अपरिहार्य ठरेल. योग्य कारणासाठी खर्च होईल. मुलांमुळे आनंद मिळेल.
कागदपत्रांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. धनो, भावंडांशी नाते अधिक दृढ होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्याल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक शांततेस प्राधान्य द्या. बोलताना सौम्य शब्द वापरा. अपुऱ्या माहितीवर मत व्यक्त करू नका. प्रलंबित येणे वसूल होतील. विरोधक परास्त होतील. प्रवासाचे योग संभवतात. मकर, मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. नवीन ओळखी मैत्रीत बदलू शकतात. सामाजिक मानसन्मान वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा योग आहे. विवाहविषयक चर्चा पुढे सरकतील. तुमचा प्रभाव इतरांवर पडेल. कामात व्यस्त राहाल. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. जिव्हाळ्याची नाती जपून ठेवा. कुंभ, भागीदारीत समाधान मिळेल. काही गोष्टी ठामपणे मांडाव्या लागतील. नवीन विचार स्पष्टपणे मांडाल. ओळखी उपयुक्त ठरतील. विचारांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. गोड बोलून कामे करून घेण्यावर भर द्या. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक स्थिती संतुलित राहील. व्यावसायिकांसाठी दिवस अनुकूल आहे. मीन, आज मौज मजा आणि विरंगुळ्यात वेळ जाऊ शकतो. ओळखीच्या लोकांशी वाद टाळा. नवीन कामासाठी घाई करू नका. सारासार विचार फायदेशीर ठरेल. घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. कुटुंबाला प्राधान्य द्या. प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवा. मानसिक शांतता लाभेल. कामाचा ताण वाढू शकतो. संयम ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.